मागच्या दोन व्हिडिओमध्ये राष्ट्रपतीबद्दल बघितलं, त्यानंतर उपराष्ट्रपतीबद्दल बघितलं. तर आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे पंतप्रधान. जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 74 आणि 75 मध्ये आपल्या पंतप्रधानाविषयी कलमे दिलेली आहे की त्या कलमामध्ये पंतप्रधानाला त्यांचं कशा पद्धतीने कार्य असते, पंतप्रधान आपल्या देशासाठी काय करतात आणि त्यांचं आपल्या सिलेबसमध्ये कशा पद्धतीनं महत्त्वपूर्ण योगदान आहे ते सांगितलेलं आहे. जसं की कलम 74 मध्ये पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाला सल्ला देणे हे पंतप्रधानाचं कर्तव्य आहे. राष्ट्रपतींना सल्ला पंतप्रधान देतात, पण राष्ट्रपती मान्य करणं न मान्य करणे हे पंतप्रधानाच्या हातात असते. त्यानंतर कलम 75 मध्ये पंतप्रधानाच्या नेमणूक जी आहे ना ती राष्ट्रपती म्हणजे पंतप्रधानाची नेमणूक जी आहे ना ती भारताचे राष्ट्रपती करतात. आणि राष्ट्रपतीची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपतीची नेमणूक आपल्या भारतीय संविधानानुसार केली जाते. राज्यसभेचे आणि लोकसभेचे इलेक्टेड अध्यक्ष सदस्य आणि नॉन इलेक्टेड जे मेंबर्स आहेत, त्यानंतर विधानसभेचे इलेक्टेड मेंबर हे राष्ट्रपतीची नेमणूक करतात. तसं कलम 74 आणि 75 मध्ये पंतप्रधानाविषयी खूप जी कलमे दिलेली आहे त्याचा थोडक्यात अभ्यास करणं आणि याच्यावर आलेले क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करणं हे आपण या टॉपिकला पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करून त्यानंतर आपण PYQ बघून हा टॉपिक फक्त एवढ्यापुरता हा टॉपिक नाही आहे, 2-3 पेजेसचा हा टॉपिक आहे. त्याला कसं मेन जो कलमे आहे ना त्यात 74 आणि 75 आहे, त्यानुसारच पुढच्या कलमाचा आपण यावरून अभ्यास करू शकतो. मेन म्हणजे 74 आणि 75 यामध्ये पंतप्रधान या टॉपिकविषयी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचून या टॉपिकला कम्प्लीट करू शकता आणि त्यानंतर PYQचं कोणतंही पुस्तक घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरचे क्वेश्चन सोडवायचे. त्यानुसार तुमचा जो टॉपिक आहे ना तो पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.